महाराष्ट्र राज्याचे धुरंधर नेते व महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मान तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचाराचा कुकुळवाड गटात नारळ फोडला। अरुण गोरे यांच्या उमेदवारीचा प्रचार करताना त्यांनी विविध विकास कामांवर भर देतानाच विरोधकांना चपराक दिली आणि विरोधकांचे वाबडे काढले। चला तर पाहूया त्यांच्या शब्दात त्यांचे भाषण वरकुडे मलोडी येथून। आणि आतापर्यंत मान खटावमध्ये हीच झालं हो, कायम आपण फाटी सोडली, कायम फाटी सोडली। वर कोण आहे माहिती नाही, खाली कोण आहे माहिती नाही, तो ज्याला आपण मतं देतोय तो आपल्यासाठी काय करतोय का नाही माहिती नाही, अशा लोकांना आपण मतं दिली आणि कायम आपल्या मताचा वापर फक्त सत्तेसाठी झाला, मान खटावच्या मातीच्या विकासासाठी कधी झाला नाही। म्हणून मी आज आपल्याला सांगतो की आपल्याला निर्णय घ्यायचा आहे। भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद सदस्य या जिल्हा परिषद गटातून निवडून आला पाहिजे आणि जेव्हा आपण या गटातल्या प्रत्येक शेतकऱ्याला बांधापर्यंत पाणी पोहोचवतोय तेव्हा शेतकऱ्यांनी पण भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आज आम्ही पायपा टाकू, अडचण नाही बबन साहेब, पायपा टाकू, पण जेव्हा शेताला पाणी द्यायचे तेव्हा चेंबर पण काढायला लागतील। गावात मतं कमी पडल्यात चेंबर निघेल का नाही बघा। पण एक लक्षात घ्या, बाकी काय असू द्या नसू द्या, पण मी कधी विकासाच्या कामात राजकारण आणलं नाही। इथं पाणी आणल्यानंतर कुणाच्या शेतात जाईल याचा कधी विचार केला नाही, नदीला पाणी सोडल्यानंतर कुणाकुणाचं शेत भिजल याचा विचार केला नाही, मी हा रस्ता केल्यानंतर या रस्त्यानं कोण कोण जाईल याचा विचार कधी मी केला नाही। मी माझ्या मान खटावच्या मातीचा विचार केला, इथल्या माझ्या मायमाऊलींचा विचार केला, इथल्या जनतेचा विचार केला। म्हणून विकास काम करताना कुठलं पक्षी राजकारण मी कधी माझ्या कामात आणलं नाही। लोढवण्यात काम देताना सुद्धा मी विचार केला नाही आणि कुठेही काम देताना मी विचार केला नाही ही वस्ती कुठं आहे, हे गाव कुठं आहे, हे माझ्याकडे आहे का नाही, सरपंच माझा आहे का नाही, इथं काय अडचण आहे, हे कधी मी बघितलं नाही। अगदी माझ्या विरोधकांनी सुद्धा मला फोन केला आणि आमची लाईटचा डीपी झाला किंवा आम्हाला नवीन डीपी पाहिजे म्हटला, तरी सुद्धा विरोधक असला तरी सुद्धा मी त्याला कधी नाही म्हटलं नाही। म्हणून आज जनसैलाब आज भारतीय जनता पक्षासोबत आणि जयकुमार गोरे सोबत येताना बघतोय। आपण बघितलं प्रवेश करणारा चिराग, काल मी गेलो होतो कलेगोंडला, कार्यक्रमाचा अर्धा वेळ प्रवेश घेण्यातच गेला। आज मी इथं आलो, इथं वेगळी परिस्थिती नाही, आज पण हीच परिस्थिती आहे। असंख्य लोक आज भारतीय जनता पक्षात येतात, म्हणून पुढे राहून करायचं काय आणि राहायचं कुणासोबत राहायचं, कशासाठी राहायचं, जी माणसं काहीच करू शकत नाहीत अशा लोकांसोबत काय राहायचं। आणि आता सगळ्यांना अभिमान आहे की माझ्या मातीतला आमचा माणूस, आजपर्यंत या मातीचा माणूस कधी मंत्री झाला नव्हता, आता आमच्या मातीतला आमचा माणूस आता मंत्री झालाय, आता त्याला पाठबळ दिलं पाहिजे। ही भूमिका माझ्या मातीतल्या प्रत्येक माणसानं घेतली, याचा मला मनापासून आनंद आहे आणि हे प्रेम माझ्या मातीनं माझ्या माणसाने मला दिलंय। हा जयकुमार गोरेचा शब्द आहे, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत या मान खटावच्या मातीची सेवा करेन। आणि एक सांगतो, मी ज्या दिवशी मरेन त्या दिवशी माझा मान खटाव बारामतीच्या पुढे गेलेला असेल, हे जाताना या निमित्तानं मी सांगेन। आमची स्पर्धा तिथं असेल। मी सातत्यानं सांगत आलो की जोपर्यंत बारामतीच्या बापाचा पोरगा त्याची मुलगी द्यायला माझ्या मान खटावमध्ये येत नाही तर आमचं काय, आमची मुलगीकडे घेऊन जायचं, पण त्यांची मुलगीकडे आमच्या मान खटावमध्ये देत नव्हतं। कधीच होतं कराडातला गडी, फलटणातला गडी, बारामतीचा गडी, आमची मुलगी घेऊन जायचा तिकडं, पण त्यांची मुलगी कधी इकडे द्यायचा नाही। अरे आता बारामतीचा बाप मुलीचा शोधत येतो मान खटावमध्ये, आहे का गडी, आहे का गडी। याला कारण आहे, अरे बारामतीवाल्याकडे 2 एकर नाही तर 3 एकर राहिले आणि बँकेचा कॉलम असतो त्याच्यावर जागाच राहिली नाही द्यायला। पण माझ्या मान खटावच्या मातीतल्या प्रत्येक शेतकरी बांधवाकडे 10 एकर, 5 एकर, 15 एकर, 20 एकर, पण बँकेच्या ह्याच्यात सोसायटी सोडून दुसरं नाव दिसणार नाही कोणाचं। आणि ते पण मार्च एंडला अजिबात नाही। असा स्वाभिमानी माणूस माझ्या मान खटावचा आहे, संपन्न असणारा माणूस आहे। आणि बारामतीच्या बँका बुडाल्या, पण माझ्या मान खटावच्या पतसंस्थामध्ये नको बाबा इकडं कुठं ठेवू, ही परिस्थिती आज निर्माण झाली का माझा मान खटावचा माणूस स्वाभिमानी आहे। अरे कांद्याचे 20,000 30,000 आले,
तर ती नेऊन बँकेमध्ये ठेवील, पण स्वतःचं घर चालवताना दुधाचा पैसा येतोय का, भाजीपाला करून येतोय का, जमतोय का बघून घर चालवेल, पण स्वाभिमानाने राहील, बचत करेल. ही माझ्या खटावच्या मातीचा इतिहास आहे. पांढरे कपडे घालणारं तिकडचं बघितलं ना, पांढरे कपडे घालणार दिवसातनं 3 वेळा जप्ती येते घरी, आणि हो कधी टाईट कपडे घालून चालला फिरायला. पण माझ्या खटावच्या मातीत हे कधी होत नाही, कारण माझी माती सन्मानाची आहे. माझ्या मातीला अभिमान आहे, मान आहे, सन्मान आहे. इथल्या माणसामध्ये स्वाभिमान आहे, आणि म्हणून खटावच्या मातीचा सुपुत्र म्हणून आज राज्याचा मंत्री झाला. त्या मातीला पण अभिमान आहे. ज्यांनी मत दिलं नाही, ज्यांनी मत मला दिलं नाही, मला आमदार करताना विरोध केला, त्याही लोकांनी मी मंत्री झाल्यावर माझं स्वागत केलं की आमचा माणूस मंत्री झालाय, आता आम्ही कशासाठी त्याला विरोध करू. तो राज्याचं नेतृत्व करतोय, तेव्हा आम्ही त्याच्या पाठीशी जाऊ. ज्यांनी मत दिलं नाही अशाही लोकांनी मला बळ देण्याचा प्रयत्न केला. मला ताकद, आशीर्वाद आजही देत आहेत. त्या सगळ्या लोकांना मी धन्यवाद देईन, कारण हा गुण माझ्या खटावच्या मातीचा आहे. आणि या मातीमध्ये, या लोकांच्या मध्ये अशा पद्धतीची भावना निर्माण झालेली आहे. म्हणून मला आपल्याला हेच सांगायचंय, ही लढाई कुणाच्या अस्तित्वाची नाही, ही लढाई माझ्या खटावच्या अस्तित्वाची आहे. पण माझी विनंती आहे, अजून 10-15 वर्ष आपल्याला लागेल. अजून विकासाचं खूप काम पुढे घेऊन जायचंय. आज पाणी आलं, अजून पाण्याच्या पुढे जायचंय, कारखानदारी यायचंय, MIDC यायचंय, इथं IT पार्क झालं पाहिजे. सोलापूरला IT पार्क करतो म्हणलं, अख्ख्या सोलापूरनं भरभरून मतं दिली आम्हाला. एक IT पार्क आहे, सोलापूरचं नशीब बदलून टाकेल. तशा पद्धतीचं IT पार्क माझ्या खटावमध्ये आलं पाहिजे. वेळ लागेल, मला माहिती आहे. मी स्वप्न दाखवतोय, मोठं स्वप्न बघतोय, पण सुदैवानं असं झालंय, आजपर्यंत जो शब्द माझ्या तोंडातनं गेलाय तो खरा झालाय. कारण माझा शब्द हा विकासाचा आहे. माझा शब्द माझ्या खटावच्या मातीसाठी आवश्यक असणार आहे. म्हणून या भागामध्ये सातत्यानं जे बोललो, इथं पाणी आणतो म्हणलं आलं, एवढ्या दिवसात आणतो म्हणलं आलं, इथं MIDC आणतो म्हणलं आलं, ह्या रस्ता करायचा म्हणलं आलं, भोजलिकाला जायचं म्हटलं आलं, कुठं जे तोंडात आलं ते सगळं मला परमेश्वरानं दिलं, माझ्या खटावच्या मातीला दिलं. आणि तशाच पद्धतीचा शब्द तोंडात निघाला. एक दिवस असा येईल, 5 वर्ष लागेल, 10 वर्ष लागेल, पण या खटावमध्ये IT पार्क उभं करून दाखवेन. हा शब्द जयकुमार गोरेचा. म्हणून हा संकल्प करत असताना माझी विनंती तुम्हाला एवढी आहे, जेव्हा आपल्याला हे सगळं पाहिजे, तेव्हा एका दिलानं, एका सुरानं आपण सगळे मिळून काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी या सगळ्या सत्ता आपल्या सोबत असल्या पाहिजेत. जिल्हा परिषद आपल्या सोबत असली पाहिजे. त्यासाठी पंचायत समिती आपल्या विचाराची असली पाहिजे. आता बघू, पंचायत समितीची 25 कोटीची इमारत बांधतोय मी आता. अरे पंचायत समितीत गेला तर आता पलटी का मग पलटी, इकडनं पलटी का तिकडनं पलटी आहे. आणि भांडणं आमचं पुढारी सभापती व्हायला. सभापतीच्या केबिन मध्ये गेलं तर बायकोला बी जागा मिळणार त्याच्या बसायला. 10 गडी आलं तर उभं राहता येईना, इकडं तिकडं उभं राहता येईना, अशा पद्धतीची पंचायत समिती आहे. आज माझ्या खटावच्या मातीला अभिमान, स्वाभिमान वाटेल अशी 25 कोटी रुपयाची पंचायत समितीची इमारत बांधतोय. तहसील कचेरीचं काम चाललंय. जे जे या तालुक्याला पाहिजे, जे या तालुक्याचा सन्मान वाढेल, ते प्रत्येक काम आपण करतोय. या तालुक्यातल्या प्रत्येक देवस्थानला ब वर्गाचा दर्जा देतोय. 5 कोटी रुपये प्रत्येक देवस्थानच्या विकासासाठी देतोय. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि नवीन माहितीसाठी अपडेट रहा भरारी वृत्त सेवा या YouTube चॅनलवर.